तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक मेळा बस स्टँड वरती। इथूनच आपल्याला जर्नी करायचा आहे, तो म्हणजे नाशिक ते तासगाव। बरेच दिवसापासून आपल्याला कमेंट आली होती की बाबा नाशिक तासगाव हा रोड बनवा, पण फायनली तो रोड मिळालेला आहे आपल्याला नाशिक वरून तासगावसाठी। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी गाडी पकडली ती मध्यरात्रीच्या सुमारास 2 वाजता चालणारी बस। रात्रीचे 2 वाजलेले आणि बरोबर या गाडीचा जे शेड्यूल असतो तो रात्री 2 वाजता। तिथून पुढे ही गाडी रवाना होते नाशिक वरून तासगावसाठी। प्रवासी अक्षरशः फुल पॅक झालेत बसमध्ये, बसायला जागा नाही, कारण मी इथं पोहोचायला आणि बस निघायला वाटत पडली होती। नाशिक वरून जी कंडिशन आहे बसची एकदम फुल पॅक। आणि बसचा प्रकार पाहू शकता, साधी ऑर्डिनरी BS6 बस। बस ऑलमोस्ट रेडी झालेली आहे। तुम्हाला रोड बोर्ड सांगतो, नाशिक, संगमनेर, स्वारगेट, सातारा, कराड आणि तासगाव। सांगली विभागाची गाडी तासगाव आगार। या गाडीने प्रवास करूया आता डायरेक्ट तासगाव पर्यंत। आता गाडी हलते आपली। बस मध्ये गर्दी पाहतो मी, अक्षरशः बस फुल पॅक झाली। इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की रूट इंटरेस्टिंग नाही, गाडी सुटण्याचा टायमिंग इंटरेस्टिंग आहे। त्यामुळे म्हणलं हा रूट तर नक्कीच बनतो तुमच्यासाठी। आता ही बस जी फुल पॅक राहणार आहे ती स्वारगेट पर्यंत म्हणतात दादा, बघूया कुठेपर्यंत फुल राहते बस। प्रवास काय तुम्हाला जास्त दाखवणार नाही, तुम्हाला तर रूट माहिती आहे। तर जवळजवळ 450 किलोमीटरचा आपला प्रवास होणार आहे। गाडी नंबर आहे MH10DT 3889। या गाडीने आपण प्रवास करतोय। गाडी कोणतीही असो, पण या गाडीचं मला खास जे वैशिष्ट्य वाटतं ना ते म्हणजे बॉडी बिल्ड। त्यामुळे मला या गाडीचा लुक फारच आवडतो, खास करून MG बॉडी। आता आपण पोहोचलोय नाशिक रोड बस स्थानक। आणि प्रवासी वर्ग पहा तुम्ही, आणि स्वारगेटला जाणारे प्रवासी। मध्यरात्री चालणारी अशी एक गाडी आहे जी फुल पॅक चालते, ती पण स्टँडिंग। टाइम बघू शकता तुम्ही, 2:17 झालेले। तर चला मित्रांनो, प्रवासाला सुरुवात करूया मस्तपैकी। बघूया आज रात्रीचा प्रवास शेवटपर्यंत कसा होतो। याला फक्त ओव्हरटेकिंग आहे। या रोडवरचा पहिला स्टॉप म्हणजे सिन्नर। नाशिक जिल्ह्यातले सिन्नर बस स्टँड आहे। पाहू शकता बस स्टँड वरती एकदम सामसूम आहे। प्रवासी वर्ग अक्षरशः इथे कोणी दिसणार नाही तुम्हाला। मला वाटलं एकतर प्रवासी असतील इकडे। जर तुम्ही प्लॅन करत असाल या बसनं प्रवास करायचा तर सिन्नर वरून सुद्धा ही गाडी तुम्हाला मिळून जाईल, पण जागा कॉम्प्रोमाइज करावं लागेल तुम्हाला। सध्या जो टाइम झालाय तो 2:42। सिन्नर बस स्टँडला आपली बस जी थांबली होती फलाट क्रमांक 10। जास्त करून ज्या प्रवासी आहेत ते संगमनेर किंवा स्वारगेटला जाणारे प्रवासी आहेत। ही जी गाडी आहे ती बुकिंग गाडी आहे। तुम्हाला जर बुकिंग करून जर प्रवास करायचा असेल तर बुकिंग करून प्रवास करू शकताय। तुम्हाला या बस स्टँडवरून सुद्धा मिळून जाईल मला वाटतं शक्यतो। बुकिंगला जर बोर्डिंग पॉईंट जर दिला असेल ना हा, तर तुम्हाला इथून सुद्धा बस मिळून जाईल। तर आता आपली गाडी रवाना होती इथून। चलो आता पुढचा स्टॉप डायरेक्ट संगमनेर।
संगमनेर बस स्टँडला पण तीच कंडिशन आहे जशी सिन्नरला होती, फक्त इथे प्रवासी उतरलेले आहेत. संगमनेरला गाडी पोहोचण्याचा जो टायमिंग आहे तो 3:22. बोर्डावर दिल्याप्रमाणे पहिला जो स्टॉप आलाय नाशिक नंतर संगमनेर, त्याच्यानंतर आता गाडी जाणार स्वारगेट. जवळजवळ अंतर बघायचं झालं तर 150 किलोमीटरचं अंतर आहे स्वारगेट इथून. संगमनेरला मात्र प्रवासी इकडे कमी झालेले आहेत, ते पण स्टँडिंग वर. पुढे या. आळे फाटा बरोबर 4:15 वाजता आपली बस आली आळे फाट्यावर. जसं नाशिकवरून पॅसेंजर भरले ना, नुसते प्रवासी उतरत आहेत. बघूया या रूटवरती कुठे प्रवासी आपल्याला बसमध्ये एंट्री करताना पाहायला मिळते. आळे फाट्याचे स्वारगेट जे अंतर राहिलेले ते 95 किलोमीटरचं अंतर कापू द्या. थोडंफार रोड खराब आहे का तर रोडचं काम चालू आहे सध्या. सगळे प्रवासी इकडे गाड जमलेले. या रोडवरचा दुसरा जिल्हा म्हणजे आळे फाटा. या प्रवासाच्या दरम्यान जे स्टॉप येणार आहे पुण्यापर्यंत ते म्हणजे नारायणगाव, मंचर, चाकण आणि पुणे असा स्टॉप राहिलेला आहे गाडीचा. आळे फाट्यानंतर नारायणगाव, आणि नारायणगावमध्ये एक बस आहे पुणे मालेगाव, नाशिक मालेगाव. त्याच्यानंतर आपली बस नाशिक तासगाव. या ठिकाणी फक्त 2च बसेस आहेत. इथे थोडेफार प्रवासी आपल्याला बघायला मिळतात. लाईट का नाही काय माहिती. इथे नियंत्रित कक्ष आहे. नाशिक नंतर जे प्रवासी पाहायला मिळले आपल्याला गाडीत एंट्री मारताना ते म्हणजे नारायणगावमध्ये. नारायणगावमध्ये जो टाइम झालाय तो 4:35. आता आपला रात्राने प्रवास संपलेला आहे स्वारगेटमध्ये. आता स्वारगेट नंतर जो आपल्याला प्रवास पाहायला मिळणार आहे तो म्हणजे दिवसाचा प्रवास. निम्मा प्रवास रात्रीचा, निम्मा प्रवास दिवसा. आणि आपल्याकडे फुल तिकीट बघायचे झाले तर नाशिक ते तासगाव फुल तिकीट
640 रुपये एवढं आपल्याला फुल तिकीट पडलेलं आहे या गाडीसाठी. आणि आपली गाडी जी लागली आहे तुम्हाला माहिती आहे, याआधी पण आपण रूट केला होता इथून, तो म्हणजे पुणे ते वाया सातारा कराड मार्गे. ती पण गाडी याच फलाटला लागते आणि ही पण गाडी इथेच लागलेली आहे. हे फलाट नवीन केलेलं आहे इथे, याआधी पण माहिती दिलेली आहे. सातारा कराड इचलकरंजी इथून बसेस लागतात. पुणे जतचा जो ब्लॉग आहे आपण 2 शेड्यूल केलेले आहेत त्याचे, एक सातारा कराड मार्गे आणि दुसरं म्हणजे आपली सांगोला मार्गे. बघितला नसेल तर बघून घ्या, मस्त असा ब्लॉग आहे तो. पण या रूटवरची आपली गाडी कुठे नाश्त्याला वगैरे थांबते का बघावं लागेल. मला वाटतं नाश्त्यासाठी वगैरे थांबेल पुढे, का तर या रोडवर अधिकृत थांबे आहेत. आता जेव्हा नवीन बसेस आलेले आहेत एसटी महामंडळाच्या ताफ्यात टोटल 300 गाड्यांचा ताफा आलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या बॉडी बनवलेत मला वाटतं एमजी बॉडी तरी किमान बनवायला पाहिजे होते तर जास्त मजा आली असती त्याच्यामध्ये. एमजी जी कंपनी आहे त्या अशा पद्धतीची बॉडी बनवते, एकदम स्क्वेअर टाईप. स्वारगेट ते तासगाव जे काय आपलं अंतर राहिलेलं आहे, टोटल अंतर 215 किलोमीटरचं दाखवतो इथून. तुम्हाला तर माहिती आहे आपण बरेच असे रात्रीचे ब्लॉक केलेले आहेत, असं पटकन कधी जर्नी संपतो कळतच नाही. आणि दिवसा प्रवास करून बघा तुम्ही, दिवस सरता सरत नाही. आपले ड्रायव्हर दादा इथे आहेत तर तुम्हाला ड्रायव्हर दादांची छोटीशी माहिती करून देतो. दादा नाव काय तुमचं? आकाश पवार, तासगाव डेपोतून आहे. तासगाव नाशिक गाडीवरून होतो. आता नाशिक तासगाव रिटर्न प्रवास चाललेला आहे. तुम्ही किती वर्षापासून सेवेमध्ये? 2 वर्ष झाली गेली. आपण जे प्रवास करतोय नाशिकवरून तासगावसाठी, मध्यरात्री 2 वाजता निघते ना ही गाडी, म्हणजे रेग्युलर शेड्यूल आहे गाडी. नाशिकवरून निघते तासगाव करता. तासगाववरून उद्या सकाळी 5:30 वाजता रिटर्न नाशिकला निघणार आहे गाडी. म्हणजे असा शेड्यूल आहे गाडीचा. तर धन्यवाद दादा छोटीशी माहिती शेअर केल्याबद्दल आपले. या ठिकाणी अजून 2 बसेस आहेत, पाहू शकता. एक BS6 बस आहे पुणे जत विजयपूर. ही जी गाडी आली पिंपरी चिंचवड इचलकरंजी. सातारा पोहोचायच्या आधी जी आपली गाडी थांबणार आहे ती नाश्त्यासाठी. सातारा कराड पोलूस तासगाव, सातारा कराड तासगाव आहे का? सातारा कराड तासगाव. मैं देखूं जिधर मुस्कुराए लब मेरे, यूं आके इधर कहने लगे मुझे इस कदर. ये नजारे नजारे ये नजारे, ये नजारे नजारे ये नजारे, ये नजारे तेरे मेरे होने को है. ये नजारे नजारे ये नजारे, ये नजारे तेरे मेरे होने को है. ये दिल कहीं खोने को है, ये दिल कहीं खोने को है. रूबरू हुआ जो मन, बहका जाए तन, डूब जाए जहां, हम रहे बस यहाँ. लहरों के पानियों में बहता जाए मन, अब रुकेगा कहाँ, मस्त होके चला. ये नजारे नजारे ये नजारे, ये नजारे नजारे ये. तर मित्रांनो आपली बस जेवणासाठी थांबलेली आहे इकडे बेंगरुटवाडीच्या अलीकडे. बरोबर या ठिकाणी जो टाइम झालेला आहे तो 8 वाजलेले आहेत बरोबर. आणि या ठिकाणी बसेस पाहू शकता. शालेय शैक्षणिक सहल बस आहे, त्याच्यानंतर आपली बस आहे आणि शेवटची बस शालेय शैक्षणिक सहल. तर एवढ्या बसेस इथे 8च्या दरम्यान आलेले आहेत. आणि याआधी पण एक बस आली होती, ते म्हणजे पुणे ते महाबळेश्वर. आपण ज्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबले आहोत तो हॉटेलचं नाव पाहू शकता, हॉटेल अमराई गार्डन प्युअर व्हेज नॉन व्हेज. इथे आपली बस थांबलेली आहे. कोणत्या शाळेतले तुम्ही? कराडी. कुठे आले? जिल्हा कोणता आहे? प्रतापगड. जिल्हा कोणता आहे? पुणे जिल्हा आहे ना. आता कुठे चालले तुम्ही? महाबळेश्वर. प्रतापगड. बर बर बर, चांगला एन्जॉय करा मस्त पैकी. चलो. इथून पुढचा जो घाट लागणार आहे खंबाटकी घाट, त्याच्यानंतर सातारा कराड आणि फायनल स्टॉप राहिला तो म्हणजे तासगाव. आपण ज्या लोकेशनला उभा आहे इथून तासगावचं जे अंतर आहे ते जवळजवळ 150 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे. म्हणजे अजून आपल्याला 12-1 तरी वाजतील तासगाव पोहोचायला. चला जाऊया आता इथून सातारा.
आलोय सातारा जिल्ह्यामध्ये सातारा बस स्टँड वरती. बरोबर या ठिकाणी आपली बस पोहोचलेली आहे 9:15 म्हणजे 9:15 वाजता. सातारा बस स्टँडच्या आवारामध्ये सातारा डेपो आहे त्या ठिकाणी आणि हे सातारा बस स्टँड. आता सातारावरून बस जाणार ते डायरेक्ट कराड. कराडचं अंतर बघायचं झालं तर 55 किलोमीटरचं अंतर आहे. गाडीमध्ये एवढी काही गर्दी नव्हती पण तुम्हाला दाखवतो गाडीमध्ये काय गर्दी आहे. याआधी तुम्हाला फलाटवरचे लागलेल्या गाड्या दाखवतो, कोणत्या कोणत्या फलाटवर गाड्या लागलेल्या. पुणे कुडाळ गाडी, कुडाळ आकाराची. आणि इथे आपली बस पुणे विजयपूर. मी तुम्हाला स्वारगेट बस स्टँडला सांगितलं होतं या बसविषयी. पुणे विजयपूर गाडी. 9:15 वाजता ते सातारा बस स्टँडचं दृश्य पाहू शकता. इथे तुफान गर्दी आहे, तुफान. इथे सातारा कराड कोल्हापूर जाण्यासाठी दुपारच्या टायमिंगला गाड्या एकदम फुल राहतात. गाडी फुल झालेली आहे. स्वारगेटवर एवढी काही फुल भरली नव्हती पण सातारा येतायचा गाडी फुल पॅक. बसमध्ये जागा पकडण्याची किंवा शिस्तीत बसमध्ये चढण्याची जी पद्धत आहे ती तुम्ही पाहून घ्या. इथे कराडमध्ये सातारा विभाग कराड आगाराची गाडी आहे आणि विद्यार्थी आहेत सगळे एकदम शिस्तीमध्ये चाललेले. तरी मी पहिल्यांदाच कराड बस स्टँडला बघितलेलं आहे. असे रूल सगळीकडे लागू झाले ना महाराष्ट्रात, मला वाटतं एक नंबर सिस्टम होईल, एक नंबर. सगळ्यात इंटरेस्टिंग टॉपिक सापडले ते म्हणजे आपल्या गाडीची सिटिंग कॅपॅसिटी. आपल्या गाडीमध्ये सिटिंग कॅपॅसिटी आहे ती 44 प्रवासी आपल्या गाडीमध्ये बसतात. आत्ता जी नवीन बस आलेली आहे BS6 प्रणाली 2025 मध्ये, त्याच्यामध्ये 40 प्रवासी बसू शकतात फक्त. तर आपल्या गाडीमध्ये सिटिंग कॅपॅसिटी जास्त आहे. फलाट क्रमांक 7ला आपली बस थांबली, जिथे तासगावला जाण्यासाठी बसेस लागतात. आता इथून गाडी जाणार ते कुंडल तासगाव. टोटल अंतर बघायचं झालं तर 56 किलोमीटरचं अंतर आहे. तर इथे आपली बस उभी आहे, त्याच्या बाजूला बस पहा एकदम फुल पॅक. फलाट क्रमांक 5ला पुण्याला बहुतेक चालली बस ही. आणि आता आठवलं की 24 जानेवारीला चालक दिन आहे. बघूया आपल्याकडून छोटीशी शुभेच्छा देतो ड्रायव्हर आणि वाहक दादांना. चिपळूण अक्कलकोट गाडी, या गाडीचा ब्लॉक केलेला आहे आपण. चिपळूण अक्कलकोट रात्र प्रवास. ही गाडी दिवसा चाललेली आहे अक्कलकोटला, आपण रात्रीचा प्रवास केला आहे या गाडीने. तर आपली बस थांबलेली आहे कुंडलमध्ये, तालुका पलूस, जिल्हा सांगली. कुंडल बस स्टँड एकदम छोटंसं बस स्टँड आहे. फलाट वगैरे मला वाटते 3 फलाट असलेले बस स्टँड आहे कुंडल बस स्टँड. आणि या ठिकाणी ज्या बसेस आहे, पलूस आगाराची बस आहे, पलूस विटा लोकल गाडी. आणि आपल्या बसच्या बाजूला अजून एक बस आहे कुंडल सांगली बस, फलाट क्रमांक 1 आणि फलाट क्रमांक 2. आणि हे छोटंसं बस स्टँड कुंडल बस स्टँड. इथे छोटासा नियंत्रण कक्ष आहे, एकदम टापटीप असा परिसर ठेवला आहे. इथून पुढचा जो स्टॉप येणार आहे तो पलूस. आणि पलूस आगारातून
बऱ्याच असा लांब पल्ल्याच्या बसेस सुटतात. आता बघूया पलूसला गेल्यावर पलूसचं तुम्हाला बस स्टँड दाखवतो. पलूस नंतर आपला फायनल स्टॉप राहिलेला आहे तासगाव. तर इथून 25 किलोमीटरचं अंतर आहे. आणि हा कुंडलगावचा परिसर पहा तुम्ही, एकदम मस्त असा परिसर आहे कुंडल. पलूस बस स्टँडला बस आलेली आपली आणि पाहू शकता पलूस बस स्टँडचा जो परिसर आहे अशा प्रकारे. आणि सगळ्यात लांब पल्ल्याच्या ज्या बसेस जातात इथून प्लॉट क्रमांक 3 वरून कराड, स्वारगेट, वल्लभनगर बऱ्याच बसेस आहेत. आणि बस स्टँड बघा एकदम मस्त असं बस स्टँड आहे. अजून एक गाडी इस्लामपूर पल्लूस. फायनली मित्रांनो आपला जर्नी कंप्लीट झालेला आहे नाशिक ते तासगाव. आता आपण बरोबर तासगावला जो पोहोचलोय तो 12:45 काल नाशिकवरून मध्यरात्री 2ला निघलेली गाडी आज तासगावमध्ये दुपारी 1 वाजता पोहोचलेली. म्हणजे जवळजवळ 11 तासांचा कालावधी लागलेला आहे. खूप लांब पल्ल्याचा मार्ग होता हा. आणि तुम्हाला तिकडे भाडं पण सांगितलेलं आहे. या गाडीसाठी आपल्याला टोटल तिकडे भाडं पडलेलं आहे 640 रुपये. बोर्डावर दिल्याप्रमाणे सर्व रूट आपले कंप्लीट झालेले. आणि तासगाव बस स्टँडचा परिसर पहा तुम्ही, सांगली जिल्ह्यातलं हे तासगाव बस स्टँड. तासगाव आगाराचा फर्स्ट टाइम हा रूट आपण केलेला आहे. या रूटवर टोटल जे जिल्हे आलेले आहेत जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती, नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर सातारा आणि आता फायनल जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, असे टोटल 4 जिल्हे या रोडवर आलेले आहेत. हा जो आपला प्रवास झालेला आहे तो 21 तारखेला आणि त्याच्या 3 दिवसानंतर 24 तारखेला चालक दिन आहे. जे चालक दिवस रात्र काम करून एवढी मेहनत घेत आहेत, प्रवाशांना सुखरूप पोहोचवत आहेत, त्या चालक वाहकांना माझ्याकडून चालक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त वाटलं. तासगाव आगारामध्ये जेवढे पण स्टाफ होते, चालक, वाहक, त्यांना शुभेच्छा देऊन फार बरं वाटलं. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.